ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना आता राज ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये एंट्री होणार का याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात। कारण खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक सूचक वक्तव्य केले। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे असं वक्तव्य राऊतांनी केलंय। तसंच राज ठाकरेंची ही भूमिका आहे, निर्णय नाही हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत। त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार का याबाबत आता चर्चा रंगलेल्या आहेत। आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो। येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे। ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत, सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेससोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे राऊतांनी कितीही सुपारी घेऊन मनसेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी होतील असं वाटत नाही। कारण राज ठाकरे हे आपली भूमिकेवर ठाम असतात। ते गेल्या काही दिवसापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत। त्यामुळं काँग्रेसला राज ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा सहन होणार नाही। काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत। स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे। परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना हीन लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना। राज ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये एंट्री होणार का आणि काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे, मात्र निर्णय नाही ही त्यांची भूमिका आहे असं संजय राऊत यांनी आवर्जून सांगितलंय। या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, खरं तर राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण काँग्रेस आणि राज ठाकरे यांची जी विचारसरणी आहे खरं तर ती नैसर्गिक मित्र असण्याची विचारसरणी नाहीये आणि अशावेळी काँग्रेसला बरोबर घेण्यासाठी राज ठाकरे अनुकूल आहेत असं दिसतंय, मात्र निर्णय नाही असं संजय राऊत म्हणतात। काय नेमके संकेत म्हणायचे या वक्तव्याचे? अनुपमा, यामागचं राजकारण आणि संजय राऊत यांनी साधलेली टायमिंग हे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण काँग्रेसचे प्रभारी चेनितल्ला हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेस कार्यकारिणीची आणि त्याजवळ मुंबई प्रदेश कार्यकारिणीची बैठक त्यांनी बोलवलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर ते सांगतायत की काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा ही राज ठाकरेंची आहे। त्यामागे लवकरात लवकर निर्णय हा काँग्रेसनं करावा अशा प्रकारचं एक दबावतंत्र संजय राऊत यांच्याकडून अवलंबली जात आहे का, हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण काँग्रेसनं देखील स्पष्ट केलेलं आहे की जो काही निर्णय राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा आहे तो दिल्लीतले वरिष्ठ नेते ठरवतील आणि हे वरिष्ठ नेत्यांपैकी प्रभारी रमेश चेनितल्ला हे आज मुंबईत आलेले आहेत। त्यामुळं या संदर्भातला जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही टायमिंग साधण्यात आली आहे का हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरीकडं बिहारची निवडणूक आहे, बिहारची निवडणूक झाल्याशिवाय काँग्रेस मनसेला सोबत घेण्याविषयी किंवा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला घेण्याविषयीची कुठलीही घोषणा, निर्णय किंवा तशा प्रकारचे संकेत हे देणार नाही आहेत। कारण याचा फटका हा बिहारच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो आणि त्याचमुळं काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये एवढ्या घाईघाईनं अशा प्रकारचा निर्णय घेणार नाही आणि त्या संदर्भात राज ठाकरे आणि तेव्हा मनसे या पक्षाशी नेते जे आहेत ते देखील या विषयी बोलण्यास तयार नाही आहेत। कारण राज ठाकरे यांची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणतायत। याचा अर्थ मनसेच्या वतीनं कोणताही नेता थेटपणे असा काँग्रेससोबत जाण्याचा विचार बोलून दाखवलेला नाही। त्यामुळे संजय राऊत जे सांगतायत, जे टायमिंग सांगतायत ते अत्यंत महत्त्वाचं आहे अनुपमा, की यामागचं राजकारण जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे बिहारच्या निवडणुकीपर्यंत तरी काँग्रेस या संदर्भातला निर्णय घेईल असं काही वाटत नाही आहे। निश्चितच कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अर्थातच या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये काय नेमक्या चर्चा होतात, चेन्नीथला यांची भूमिका काय असणार आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे।
अर्थातच या संदर्भात समोरासमोर ते लगेच भूमिका मांडतील अशातला भाग नाही, कारण बिहार निवडणुका समोर आहेत. मात्र निश्चितच चर्चा काय होती काँग्रेसच्या गोटामध्ये हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे.